नाही, सगळ्या परळीकरांचं आभार मानावं तेवढं कमी साहेब आणि आपल्या महाराष्ट्राच्या मंत्री पंकजाताई साहेब मुंडे या दोन्ही नेतृत्वांनी हा विश्वास ठेवला आणि परळीकरांनी तो विश्वास सार्थ ठरवला आणि मोठा दिग्विजय महायुतीला दिलाय आणि नगराध्यक्षाचा उमेदवार पण 15,000च्या पुढे मतांनी निवडून आल्यात आणि हा एक विश्वास आहे आता आणि या विश्वासाला कधीच आम्ही तडा जाऊ देणार नाहीत आणि या विश्वासाला सार्थ ठरवूनच परळीची सेवा परळीकरांची सेवा अधिक चांगल्या जोमाने करण्याचा आमचा प्रयत्न राहील। हा ऐतिहासिक विषय आहे। नक्कीच खूप ऐतिहासिक विषय आहे। खरं म्हणजे अनेक आरोप झाले, अनेक प्रत्यारोप झाले, त्यावरती आपण अतिशय संयमानं कंट्रोल ठेवला आणि कुठली प्रतिक्रिया दिली नाही। मुळात पहिल्यापासून हे दिसून आलं होतं की आता आमच्याच परळीतले आमचेच काही लोक बाहेरच्या लोकांचे हस्तक झाले होते आणि जी परळीचं बदनामीचं षडयंत्र होतं त्याच्यात कुठेतरी त्यांनी सुद्धा वाटा उचलायचं इथून पुढे काम करण्याचा प्रयत्न केला होता। पण परळीकर जनतेने हे सगळं षडयंत्र उधळून टाकले आणि परत एकदा सिद्ध केले की हे आम्ही पंकजाताईच्या धनंजयजी मुंडे साहेब आणि परळीकरांच्या ही अस्मितेची लढाई होती आणि परळीकरांनी मतातून उत्तर दिलेलं आहे। साधारणतः माहितीच्या एकूण किती जागा विजय झालेला आहे? आता पूर्ण आकडेवारी मला घ्यायची आहे पण बहुतांश अपक्ष सुद्धा 5-6 आलेत पण ते सुद्धा आमचेच सगळे बंडखोर आहेत, आमच्याच विचाराचे आहेत ते सगळे। थोडं आपण पूर्ण इलेक्शन बोलत आता बोलायचं पाहिजे ना। ताई काय सांगाल? प्रथमच आपण राजकारणामध्ये सहभागी होऊन एक आपण अध्यक्षपदाचा विजय संपादन केलेला आहे। सर्वप्रथम मी परळीकर मायबाप जनतेच्या चरणी नतमस्तक होते। तसेच हा विजय जो आहे तो माझा वैयक्तिक विजय नाहीये, हा समस्त परळीकर नागरिकांचा हा विजय आहे। माझ्यासाठी आणि आपल्या संपूर्ण पक्षासाठी रात्रंदिवस काम करणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांचा विजय आहे हा। तसेच आपले जे खंबीर नेतृत्व आहेत, आदरणीय आमदार धनंजयजी मुंडे साहेब आणि आदरणीय आमदार पंकजाताई साहेब मुंडे, ह्या दोन्ही दमदार नेतृत्वाचा हा विजय आहे आणि त्यांचा हा जो विश्वास आहे तो सार्थ करून दाखवण्यासाठी, नगर परिषदेचा कारभार पारदर्शक करण्यासाठी आणि दिलेल्या सगळे आश्वासन पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे। साधारणतः पूर्ण इलेक्शन पाहायला गेलं तर नेमकी आपल्यासमोर आव्हान कोणती होती आणि ती आपण कशी पेलली? नाही, इलेक्शन जसं लागलं तेव्हापासून असं आव्हान असं काही वाटलेलंच नाही आहे, कारण आपल्या परळीतले दोन्ही खंबीर नेतृत्व आपल्या पाठीशी उभे होते आणि समस्त परळीकर जनतेनं एक विश्वास दाखवला होता। आपण प्रचारादरम्यान सुद्धा पाहिलेलं आहे की समस्त परळीकरांनी पूर्णपणे आपल्याशी पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही दिलेली आहे। त्यामुळं म्हणजे असं आव्हान असं वाटलं नाही काही। ताई खरं म्हणजे भयांचा पूर्वीचा अध्यक्षपदाचा अनुभव पाहता आता आपणही अध्यक्ष झालेला आहात आणि त्या माध्यमातून एक परळीकरांना एक नवीन आशा आहे की अनेक विकासाची कामे पण होतील। हो, निश्चितच माझे पती माजी नगराध्यक्ष बाजीरावजी धर्माधिकारी यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये अतिशय उत्तम असं काम केलेलं आहे आणि आजही ते 2.5 वर्षाचा काळ जो आहे तो परळीकरांच्या नजरेसमोरून त्यांच्या विचारातून त्यांच्या डोक्यातून जात नाहीये आणि त्यांना पुनश्च एकदा त्याच कार्याची आशा आमच्या धर्माधिकारी कुटुंबाकडून लागलेली आहे आणि त्यामुळे आमचं धर्माधिकारी कुटुंब सुद्धा कटिबद्ध आहे की त्यांचे जो विश्वास आहे तो सार्थ करून दाखवण्यासाठी।